नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. गेले अनेक आठवडे आपण आपल्या शेजारच्या देशांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल चर्चा केलेली आहे. आजचा विषय मात्र पूर्णतः वेगळा आहे. भारतीय संरक्षण दल किंवा या संरक्षण दलाशी निगडीत असणारी इतर वेगवेगळी खाती यांची उतरण म्हणजेच हायरार्की नेमकी कशा पद्धतीची आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणत्या आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद आराधना. महत्वाचा विषय आणि ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये जरा कमीच असते, त्यामुळे मला वाटतं हा विषय बऱ्याच लोकांना आवडेल असं मला नक्की वाटतंय. सर, अगदी सामान्य माणूस म्हणून किंवा अगदी निवेदिका म्हणून जरी मी आता बसलेले असले तरी आमच्या माहितीप्रमाणे संरक्षण दल म्हटलं की 3 जी आपली वेगवेगळ्या शाखा आहेत एवढ्या पुरतच आमचं ज्ञान मर्यादित आहे. पण खरोखरच ही उतरण किंवा ही हायरार्की जी असते, ही हायरार्की नेमकी कशा पद्धतीची असते हे आधी आम्हाला स्पष्ट करून सांगा. नाही, हे आणि अगदी साहजिक आहे असं लोकांना वाटणं की 3 जे सैन्य दल आहेत, म्हणजे लष्कर, नौसेना आणि हे एअरफोर्स, या तिघांच्या व्यतिरिक्त दुसरं काय असू शकतं असं लोकांना माहिती नसतं. पण काय आहे की या तिघांना पण कंट्रोल करणारा एक मशिनरी असते, त्या तिघांच्या वरती पण लोक असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण वरतून सुरुवात करूया की पंतप्रधान जे असतात ते सगळ्यात वरती असतात. प्राईम मिनिस्टर ते निर्णय घेतात सगळ्या गोष्टींचा. त्यांचा जो शब्द असतो हा फायनल असतो. ते जो आदेश देतील तो सगळ्यांना मानावा लागतो. पण त्यांचा जो शब्द असतो किंवा त्यांचा जो निर्णय होतो तो कोणाचा ऍडवाइस घेऊन, कोणाबरोबर चर्चा विमर्शा करून, विचारमर्श करून करतात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर पंतप्रधानांना मदत करण्यासाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही एक कमिटी बनवली गेलेली आहे, जी आपल्या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे निर्णय होतात भारतामध्ये, ते फॉरेन पॉलिसीचे असू देत, ते लष्कराचे असू देत, ते चीन विरुद्ध चढाई करायची किंवा त्यांच्या विरुद्ध कुठली कारवाई करायची, पाकिस्तानच्या लष्करावरती किंवा त्यांच्या ठिकाणांवरती जर हमला करायचा, हे सगळे निर्णय असतात. किंवा काय विकत घ्यायचं, कुठली विमानं, कुठले आर्टिलरी गन, हे सगळे निर्णय करण्यासाठी सगळ्यात मोठी एक कमिटी आहे भारतामध्ये. त्या कमिटीचं नाव आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. त्याचे सदस्य कोण कोण आहेत? त्याचे सदस्य आहेत 4 जण पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त. ते आहेत गृहमंत्री अमित शहा, रक्षा मंत्री राजनाथ सिंग, विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर आणि वित्त मंत्री निर्मला सीतारामन. या चौघांना, तर कोणी जो मंत्री असतो या चारही पोर्टफोलिओजचा, ते आपोआपच त्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीचे सदस्य होतात. आणि नेहमी जेव्हा निर्णय घेतला जातो कुठलाही सुरक्षतेच्या दृष्टीने किंवा नॅशनल इंटरेस्टमध्ये, हा कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीनी त्याला परमिशन दिली, त्याला क्लिअर केलं, त्याचं सँक्शन दिल्यानंतरच होतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किंवा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल. त्यांची पण कॅबिनेट रँक आहे, पण ते सुपर ब्युरोक्रॅट म्हणता येतील, ते मंत्री नाही आहेत. त्यांची कॅबिनेट रँक असली तरी ते मंत्री नाही आहेत, ते सुपर ब्युरोक्रॅट आहेत. आणि ते जे आहेत हे मध्यबिंदू आहे या पूर्ण व्यवस्थेचा, की त्यांच्याकडे, त्यांच्या हाताखाली एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएट. तर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरचं जी सेक्रेटरिएट आहे, म्हणजे जे एक सचिवालय आहे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचं, ते सचिवालयाचे जे मुख्य कार्यकर्ते आहेत किंवा मुख्य जे निर्णय घेतात तिथे, किंवा तिथे त्याला जे एक नेतृत्व देतात त्या सचिवालयाला, ते असतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. आपल्या या बाबतीत अजित डोवल ते आहेत. आणि मग त्यांच्या हाताखाली बाकीचे लोक आहेत. पण मुख्यतः हे 4 जण, पंतप्रधान आणि NSA, हे 5 जण मिळून आपल्या भारताच्या सुरक्षिततेसाठी
ती आंतरिक असू दे, ती विदेशी असू दे, ती बाहेरची असू दे, सीमेवरची असू दे, या सगळ्याचा निर्णय हे 6 लोक मिळून करतात. हे आपल्या त्या ऑर्गनोग्राम मध्ये आपण दाखवूया, याच्यामध्ये लोकांना कळेल त्याच्यावरनं. आणि मग त्यांच्या हाताखाली बरेचसे बाकीचे लोक असतात, त्याची पण आपण चर्चा करूया. सर, 2018 नंतर अशा पद्धतीची व्यवस्था अंमलात आणली गेलेली आहे का याच्या अगोदरही ही व्यवस्था होती? म्हणजे 2014 अगोदर ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेपासून ही व्यवस्था आहे का याच्या नंतरच्या काळामध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे? नाही, ही व्यवस्था जी आहे ही NSAचं जो पद आहे, NSAचं हे पद 1999 पासून NSAचं पद भारतामध्ये निर्माण केलं गेलं होतं. त्याचे आपले पहिले NSA जे होते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यांचं नाव होतं ब्रजेश मिश्रा, जे तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे खास जवळचे मित्र पण होते आणि त्यांचे सहयोगी पण होते. ते त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी पण होते आणि NSA पण होते. आणि त्यांच्यानंतर मग अजून 3-4 जण झाले. त्याच्यानंतर मनी दीक्षित, म्हणजे JN दीक्षित, फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर होते. ते काँग्रेसचं सरकार जेव्हा 2004 मध्ये आलं तेव्हा ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले. पण ते दुर्दैवाने हार्ट अटॅकनी 7-8 महिन्यातच त्यांचं देहावसन झालं. आणि मग MK नारायणन, जे एका इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ होते, ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले. मग मुंबईच्या हमल्यानंतर 2008च्या त्यांना तिथून त्या पदावरनं हटवलं गेलं. आणि मग शिवशंकर मेनन, जे फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर होते, ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले 2010 मध्ये. आणि मध्ये 2014 पर्यंत, 2009 मध्ये आणि 2014 पर्यंत ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. 2014 मध्ये अजित डोवलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलं. पण तोपर्यंत 2014 पर्यंत, हे सरकार येण्यापर्यंत, मोदी सरकार येण्यापर्यंत, NSCS, ज्याचं मी म्हटलं नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएट, हे एक छोटंसं एक ऑफिस होतं. आणि त्याच्यामध्ये जे काम करणारे लोक होते त्यांची संख्या पण कमी होती. आणि त्यांचा जो मॅन्डेट म्हणतो आपण, त्यांना एक हे दिलं गेलं होतं की तुमचं हे काम आहे, जे काही त्यांच्या बाबतीत लिहून दिलेलं गेलं होतं सरकारी कागदोपत्री, त्याच्यामुळे त्यांचा दायरा जो होता किंवा त्यांचं जे एक परीघ होतं ते खूप कमी होतं. ते फक्त सैन्यांवरती किंवा इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आपले आहेत, IB आणि RNW, म्हणजे आपलं रिसर्च अँड अनालिसिस विंग, यांच्यावरतीच त्यांचं आधिपत्य होतं. आणि एकच तेव्हा डेप्युटी NSA असायचे. म्हणजे NSAचे जे नंबर 2चे जे काम करणारे एक ऑफिसर होते ते एकच असायचे. 2014 नंतर मात्र हळूहळू NSCSचं एक्सपान्शन झालं. आणि ते कसं झालं हे मी याच्या पुढच्या ह्याच्यात तुला मी सांगू इच्छितो, आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो. आपण ऑर्गोनोग्राम जो म्हणतो आपण, ते संस्था कशी आहे, उतरण कसं आहे, हायरार्की काय आहे, ते आपण ते एका डायग्रामद्वारे दाखवूया, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. तर 2014 पर्यंतची व्यवस्था किंवा NSCSचं महत्व खूप कमी होतं. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसचं ते जरी हिस्सा असले तरी त्यांना एवढं महत्व नव्हतं जेवढं आता NSCSला महत्व आहे. आज एक कॅबिनेट चे पेपर्स, कुठल्याही विषयावरती जेव्हा कॅबिनेट प्रपोजल जातं कॅबिनेटमध्ये, ते सुरक्षिततेचं असू दे किंवा क्लायमेट चेंजचं असू दे किंवा व्यापाराचं असू दे किंवा एन्व्हायरमेंट चेंजेसचं असू दे, कोस्टल सिक्युरिटीचं असू दे, हे सगळं NSCSच्या द्वारे जातं. NSCSनी जेव्हा शिक्कामोर्तब करतं NSCS, तेव्हाच ते कॅबिनेटमध्ये ते प्रेझेंट केलं जातं. हा फार मोठा फरक आलेला आहे 2014च्या आधीच्या गोष्टीसाठी आणि आत्ताच्या कार्यक्रम किंवा आत्ताचे कार्य करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये हा खूप फरक आलेला आहे. सर, तुम्ही म्हणाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तर त्यांच्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी म्हणून नेमकी काय उतरंड आहे किंवा काय हायरार्की आपल्याला आहे? कारण गेल्या काही वर्षांपासून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामुळे सायबर अटॅक हा एक प्रकार नव्याने आपल्याला बघायला मिळतो आहे. तर त्याच्यासाठी म्हणून सुद्धा काही वेगळ्या प्रकारची सुरक्षितता किंवा तशा पद्धतीने एक्सपर्ट याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत का? याबद्दल थोडक्यात सांगा. पुष्कळ झालेले आहेत. कारण काय, जसं मी म्हटलं की 2014 पर्यंत
एकच डेप्युटी NSA असायचे, म्हणजे NSAचे जे नंबर 2चे ऑफिसर असायचे, एकच माणूस असायचा, एकच ऑफिसर असायचा. आता 2015 नंतर, 2014-15 नंतर 3 डेप्युटी NSA झालेत. तर आता 3 डेप्युटी NSA मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपले महाराष्ट्र पोलीसचेच जे संचालक होते दत्ता पडसालगीकर, मुंबई कमिशनर पण होते मला वाटतं, पोलीस कमिशनर. तर ते आंतरिक सुरक्षा, इंटरनल अफेअर्स, जो जे काय निर्णय असतात किंवा त्याच्यावरती जे लक्ष ठेवलं जातं त्याचे ते इन्चार्ज आहेत, दत्ता पडसालगीकर. दुसरे आहेत विक्रम मिस्री, फॉरेन सर्व्हिसचे सर्व्हिंग ऑफिसर आहेत. चीनमध्ये आपले राजदूत होते जेव्हा कोविड आणि चीन बरोबर जेव्हा लडाखमध्ये स्टँड ऑफ झाला तेव्हा असणारे ते मॅरिटाईम अफेअर्स आणि स्ट्रॅटेजिक अफेअर्स, म्हणजे डेप्युटी NSA स्ट्रॅटेजिक अफेअर्स हा विषय बघतात. म्हणजे फॉरेन पॉलिसीमध्ये जे काय निर्णय घेतले जातात सरकारद्वारे ते यांच्या मार्फत त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला जातो. ते बाहेरच्या विदेशी मंत्रालयात किंवा विदेशी त्यांचे जे मंत्री असतात किंवा ऑफिसर्स असतात त्यांच्याबरोबर डायलॉग वगैरे ते करतात. मॅरिटाईम इश्यूज म्हणजे इंडियन ओशन, इंडो पॅसिफिक वगैरे सगळं जे बघितलं जात आहे, नवीन नवीन विषय येतात, हे सगळं विक्रम मिस्री बघतात. आणि राजेंद्र खन्ना जे रॉचे चीफ होते आणि रिटायरमेंट नंतर त्यांना डेप्युटी NSA बनवलं गेलं, हे इस्रो, 5G, टेलिकॉम, नंतर न्यू टेक्नॉलॉजीज, DRDO, हे सगळं सायबर, हे सगळं राजेंद्र खन्ना बघतात. आणि ते NSCS आता एक मंत्रालयासारखं झालेलं आहे. पूर्वी एक विभाग होता, आता मंत्रालय झालंय. पूर्वी त्याला तेवढं निर्णय घेण्याची ताकद नव्हती किंवा सँक्शन नव्हतं NSCS ला. ते जेव्हापासून झालं तेव्हापासून राजेंद्र खन्ना डेप्युटी NSAच्या व्यतिरिक्त त्यांच्यावरती एक जबाबदारी आहे की ते NSCSचे सेक्रेटरी पण आहेत. जसं आपला विदेश सचिव असतात किंवा गृह सचिव आहेत किंवा डिफेन्स सेक्रेटरी आहेत, तसंच NSCSचे सेक्रेटरी जे आहेत ते राजेंद्र खन्ना आहेत. म्हणजे त्यांना जे काय सँक्शन करायचं असेल, कुठली फाईल जर पुढे पाठवायची असेल किंवा खालून जी फाईल येते सगळं त्यांच्याकडे येतात. म्हणजे त्यांच्या आतल्या कारभाराचं पण ते लक्ष देतात, कारभारावरती NSCSच्या. आणि बाकीच्या मंत्रालयांबरोबर जेव्हा काही पत्रव्यवहार केला जातो किंवा काही सजेशन्स पाठवले जातात, हे राजेंद्र खन्नांच्या हस्ताक्षरात असलेल्या पत्रावरतीच जातात. म्हणजे ते NSAचे सेक्रेटरी आहेत, ते म्हणजे त्या NSCS डिपार्टमेंटचे, मंत्रालयाचे ते सेक्रेटरी आहेत. असा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर 2018 मध्ये नवीन एका पदाची किंवा जुन्या एका पदाला परत रिवाईव्ह केलं गेलं, मिलिटरी ॲडवायझर म्हणून. जे एक मिलिटरीचा ऑफिसर असतो त्याला तिथे नियुक्त केलं गेलं. पहिले मिलिटरी ॲडवायझर 2012 पर्यंत असायचे, पण 2018 पासून लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे जे रिटायर झाले 2018 मध्ये आर्मीतनं, आणि मग त्यांना तिथे नियुक्त केलं गेलं. त्यांचं काम काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, तर तिन्ही जे आपले लष्कर आणि नेव्ही आणि एअरफोर्स बरोबर लिआयझनिंग करायचं, त्यांच्याबरोबर काय जो तालमेल करायचा असेल, त्यांच्याकडनं जे प्रपोजल येत असतील, त्यांच्याकडे जे काय नवीन खरेदी करायची असेल, त्या सगळ्या प्रपोजल्सवरती खंडारे म्हणजे मिलिटरी ॲडवायझर लक्ष देतात. आणि आता ह्या वर्षी 2022 मध्ये एक नॅशनल मॅरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर, जे नेव्हीचे व्हाईस चीफ होते, व्हाईस ॲडमिरल अशोक कुमार, त्यांना नियुक्त केलं गेलं आहे. त्यांचं कार्य काय आहे, तर त्यांचं कार्य आहे की कोस्टल आपले जे राज्य आहेत, म्हणजे गुजरातपासून थेट बेंगॉलपर्यंत आपली 7,500 किलोमीटरची कोस्टलाईन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामधले जे काही विषय आहेत, फिशरीज डिपार्टमेंट, क्लायमेट चेंज, मरीन पोलीस, नंतर राज्य सरकारांबरोबर जे बोटीवर मच्छीमार जातात त्यांची सुरक्षितता, हे सगळंच लिएझॉन करण्यासाठी नॅशनल मॅरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटरची नियुक्ती केली गेली आहे. आणि जी अशोक कुमार त्याच्यामध्ये नियुक्त केले गेले, पहिले नॅशनल मॅरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर. तसंच राजेंद्र खन्नांच्या हाताखाली नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर एक आहेत, लेफ्टनंट जनरल राजेश पंत म्हणून. तर ते आपले सायबर अटॅक आपल्यावरती होतात, आपल्या बँकिंग सिस्टमवरती, रेल्वेवरती, आपलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रिसिटी ग्रीड किंवा जे आपले परमाणू जे प्लॅन्ट्स आहेत
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा असे बाकीचे सगळे जे आहेत त्यांच्यावरती जे काय सायबर अटॅक्स होतात चीनकडनं मुख्यतः किंवा पाकिस्तानकडनं, त्यांना थोपवून धरणं, त्यांना प्रिव्हेंट करणं आणि मग काही ऑफेन्सिव्ह केपेबिलिटी निर्माण करणं भारतामध्ये, हा नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरचा त्यांचं कार्य आहे आणि त्यांची जबाबदारी आहे. तर असं एक स्ट्रक्चर, ओव्हरऑल स्ट्रक्चर तिथे आहे. आणि मग अजून एक नवीन एक व्हर्टिकल, नवीन नाही जुनं व्हर्टिकल आहे, पण ते आता त्याला रिवाईव्ह केलं गेलंय, ज्याचं कार्य आणि ज्याचं जबाबदारी परत NSN ना दिली गेलेली, आणि त्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप. जो आपल्या आपल्या डायग्राम मध्ये लोकांना दिसेल. तर अशी व्यवस्था आता सध्या हायर डिफेन्स मॅनेजमेंट किंवा हायर नॅशनल सिक्युरिटी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, ती अशा प्रकारे केली जाते. म्हणजे जसजशी वर्ष उलटत गेली तसतसं आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन नवीन काय गोष्टी याच्यामध्ये असायला हव्यात याचा विचार करून ही संपूर्ण हायरार्की सध्या तरी झालेली आपल्याला बघायला मिळते. ह्याच्याच बरोबर CDS हे पद निर्माण केलं गेलेलं होतं, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा सर. तर CDS 2020 मध्ये जनरल बिपिन रावत पहिले CDS झाले, सगळ्यांना माहिती आहे. त्या पदाची जेव्हा पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला, तर त्यांचा अंदाज असा होता की CDS हे तिन्ही जे सेनाचे आपले जे आहेत आर्म फोर्सेस त्यांना लीड करतील, आणि बरोबरच NSN बरोबर लिएझनिंग करून त्यांच्याबरोबर एक नवीन तालमेल करून नवीन काय पाहिजे लष्कराला, नेव्हीला, एअरफोर्सला, हे सगळं ते करतील असा एक अंदाज होता. पण त्यांचा जेव्हा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर अजूनपर्यंत CDS नियुक्त केले गेलेले नाही आहेत. लवकरच होईल असं म्हणतायत. तर CDSची जागा कुठे असते या सगळ्या हायरार्कीमध्ये? तर SPG जे म्हटलं मी, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप, जो न्यूक्लिअर इश्यूज, नंतर काय आसपास भारताच्या काय होतंय काय नाही याचा जो निर्णय CCS मध्ये घेऊन जाण्याच्या आधी एक चर्चा करायला पाहिजे, त्याचे जे हेड आहेत ते आहेत NSA, आणि कॅबिनेट सेक्रेटरी जे आहेत ते याचे सचिव आहेत त्या SPG ग्रुपचे, म्हणजे स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे. आणि त्याच्यामध्ये CDS, तिन्ही सर्व्हिस चीफ म्हणजे आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, डिफेन्स सेक्रेटरी, फॉरेन सेक्रेटरी आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सेक्रेटरी. म्हणजे आज आपल्याला जर काही प्लॅन करायचा असेल, काही विकत घ्यायला, सबमरीन्स म्हण किंवा जहाजं म्हण, विमानं म्हण, तर त्याच्यासाठी तेवढा पैसा आहे की नाही भारताच्या कोशागारात, हे ठरवण्यासाठी किंवा त्याचा अंदाज घेण्यासाठी रेव्हेन्यू सेक्रेटरीला पण एक्सपेंडिचर सेक्रेटरीला पण त्याच्यात त्या कमिटीमध्ये सामील केलं गेलेलं आहे. आणि ही कमिटी बसून डिस्कशन करते, प्लॅन्स बनवते. मग हे प्लॅन्स NSCS मध्ये येतात, NSCS मध्ये त्याचं परत चर्चा होते, ते वेट केले जातात, ते परत ट्विक केले जातात, थोडंसं नवीन नवीन त्याच्यात काही ॲडिशन ऑल्टरेशन असेल तर ते करतात, आणि मग ते CCS मध्ये दिलं जातं, कॅबिनेट नोट जेव्हा जाते. अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे. कारण याच्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर्स बरोबर वेगवेगळे जे काय भागीदार आहेत भारताच्या सुरक्षितेत, ज्यांची भागीदारी आहे किंवा ज्यांची जबाबदारी आहे, त्यांच्या सगळ्यांकडनं सल्ले घेऊन मग एक निर्णय घेतला जातो. म्हणून हे स्ट्रक्चर गेल्या 4 वर्षात खूप पुढे आलेलं आहे आणि खूप महत्वाचं झालेलं आहे भारताच्या या फ्रेमवर्क, गव्हर्नन्स फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये. सर, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेणारी लोक आहेत, ही जी रचना आहे ही रचना बाहेरच्या इतर देशांसारखीच आहे का भारताची रचना काहीशी वेगळी आहे आणि त्याचे नेमके परिणाम काय आहेत किंवा बघायला मिळत आहेत असं तुम्हाला वाटतं? थोडस काही देशांमध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये किंवा ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे आहे, चीनमध्ये नाही आहे. तर असं व्यवस्था तिथे आहेत. पण ही जी व्यवस्था आहे ही पूर्णपणे भारतीय व्यवस्था आहे. कारण भारताचे जे चॅलेंजेस आहेत, भारताच्या समोर जे काय आता प्रश्न उभे राहतात बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे, जसं कोविड जेव्हा झालं तेव्हा NSCSनी एक उदाहरण देतो, NSCSनी एक अभ्यास करायला सांगितलं त्यांच्या काही लोकांना की बायो वेपन किंवा बायो सिक्युरिटी, म्हणजे हे कोविड कोणी तयार केलं, हे काय चीननी हे हत्यार म्हणून तयार केलं, आणि केलं तर ते मग आपण त्याचं उलटा वार कसा करायचा, काउंटर स्ट्राईक कसं करायचं, त्याला प्रिव्हेंट कसं करायचं,
हे सगळ्यासाठी त्यांनी मग एक स्टडी तयार केली किंवा स्टडी करायला लावली. आणि मग आता काही वेगवेगळे त्यांनी निर्णय घेतलेत की जे असं जर पूर्वी काही झालं, कोविड सारखा अजून एखादा जर व्हायरस आला तर त्याला कसं सामोरं जावं, हा चॅलेंज कसा स्वीकारावा, हे आता एक निर्णय NSCS मध्ये येत्या काही महिन्यात होईल असं मी ऐकतोय. आता असं वेगवेगळे प्रकार, म्हणजे ट्रेडिशनल सिक्युरिटी आणि नॉन ट्रेडिशनल सिक्युरिटी. वॉटर स्केअरसिटी, समजा दुष्काळ पडला देशामध्ये तर खाद्यपदार्थ कुठून येईल, खाद्यान्न कुठून येईल, फूड सिक्युरिटी आहे की नाही आहे, किंवा समजा मायग्रेशन होत आहे, खूप स्थलांतर करतात, गावातनं लोक खेड्यापाड्यातनं शहरामध्ये येतात, तर त्याचे परिणाम काय होतील सुरक्षिततेवर, किंवा आपले जे शहरं आहेत ते त्याच्या म्हणजे लोकांना तिथे सामावून घेऊ शकतील की नाही, का त्यांची जी व्यवस्था आहे ती शहरांमध्ये ती कमी पडेल का, आणि शहराची जी गव्हर्नन्स स्ट्रक्चर आहे, म्युन्सिपाल्टी आहे किंवा तिथे जे काय एक स्ट्रक्चर असतं ते केपेबल आहे की नाही, पूर आला तर कसं सामोरं जायचं, कुठून काय हे करायचं, हे सगळ्याची स्टडी, सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून NSCS झालेला आहे. आणि ते आता दिवसेंदिवस त्याचा स्कोप वाढत चाललेला आहे. पण हे अगदी युनिक भारतीय प्रकार आहे, हा अजूनही कुठे नाही आहे, कारण भारत हा युनिक देश आहे आणि भारताचे चॅलेंजेस पण खूप वेगळे आहेत, आपण ज्या जॉग्रफीमध्ये राहतो त्याच्यामध्ये. म्हणून ही व्यवस्था आहे आणि म्हणून मला हे सांगणं जरुरी वाटलं आपल्या दर्शकांना, कारण दर्शकांचं सोडून दे, सरकारमध्ये सुद्धा, भारतीय सरकारमध्ये बऱ्याच लोकांना याची माहिती नसते, हे मला माहिती आहे. म्हणून मी म्हटलं की आपण एक असा प्रोग्राम करावा. बरोबर. नक्कीच आजच्या या माहितीमुळे आपल्या सर्वसामान्य जे प्रेक्षक आहेत, जे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यापर्यंत अनेक मुद्दे नव्याने त्यांना समजले असतील, किंवा फक्त दोन देशांच्या सीमांवरती सैन्य रक्षण करत असते एवढ्यापुरतीच माहिती असलेल्यांना अनेक मुद्दे किंवा हायरार्की आपण जी म्हणतो ती त्यांच्या लक्षात आली असेल. आणि हे जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं यश आपण म्हणू शकतो की ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यातून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणं, हेच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि तो काही अंशी सफल झाला असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आज या सगळ्या माहितीबद्दल सर, तुम्ही जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं, या सगळ्या मार्गदर्शनासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. या नंतरच्याही भागांमध्ये अशाच वेगवेगळ्या विषयांवरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सबस्क्रिप्शन पूर्णतः विनामूल्य आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.